नमस्कार मित्रांनो, सनराइज स्पोर्ट लाईव्हवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण किरण भगत यांची कुस्ती बघणार आहोत। तर पाहूया किरण भगत यांची ही पुढील कुस्ती। किरण भगत मान्यवर मंडळी मैदानात येत आहेत। पुढे मान्यवर मंडळी स्टेजवर येतील। कृपया पुनश्च एकदा भगत मोरीचे गाव मान तालुका सातारा जिल्हा शिवरायांचा क्रांतिकारकांचा जिल्हा आणि विरुद्ध त्याचा प्रतिस्पर्धी पैलवान संदीप बळवान पंजाब लोकप्रिय धैर्यशील मोहिते पाटील त्यांच्या समेत माजी आयुक्त कोकण विभागीय मान्य देशमुख साहेब तसेच उत्साह मूर्ती अमरते जगताप दादा या मान्य मंडळींच्या हस्ते या भारतातील 2 नंबरची कुस्ती सुरुवात होते। मैदानातील चालू करा। या सर्व मान्यवरांच्या मान्यवरांच्या शुभास्ते या राष्ट्रीय विजेता सादिक मियांचा सत्कार राहिलेला आहे। सादिक मंडळी आदरणीय तात्यांचा सन्मान इथं आकड्यावरती पार पडतोय। मी दादांना विनंती करतो, दादा कुस्तीला सुरुवात करा। पवार साहेब म्हणून पारगावचे सुपुत्र, पारगाव म्हणलं की कुस्तीचा आगार। जिजा पारगावकर, नाता पारगावकर, महिपती पारगावकर, छोटा नाता पारगावकर, संभाजी पारगावकर, त्या पारगावच्या पांढरीतले हे शहाजी राणा पवार पवार साहेब कुस्तीला सुरुवात झाली। मुलाखतीला सुरुवात करूया। तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने नियम। यानंतर तुमच्या अंशाशी या ठिकाणी थोडक्यातच मान्यवर मंडळी बोलणार आहे। मी प्रथमतः विनंती करतो जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सन्माननीय अनिल भाऊ देसाई साहेब, आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं। आज आपल्या वरकोटे मलवडी गावामध्ये एक भव्य नागरी सत्कार या मैदानाच्या निमित्तानं इथे संपन्न होतोय। या निमित्तानं इथं उभं असलेले आदरणीय प्रभाकररावजी देशमुख साहेब, आदरणीय अभयदादा जगताप, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातून विविध देशातून आलेले नामवंत मल्ल, कुस्ती शक्ती, आपण सर्वजण सर्व पत्रकार बांधव, मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या वतीनं वरकोटे पंचक्रोशीच्या वतीनं अभय श्री दादा जगताप यांनी एवढं मोठं मैदान या परिसरामध्ये आपल्या गावामध्ये घेतलं। मी आपल्या सगळ्या पंचक्रोशीच्या वतीनं आदरणीय अभय श्री जगताप यांचं मनापासून कौतुक करतो, मनापासून त्यांचं धन्यवाद मानतो। आणि आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील भैयासाहेब, आपण या आमच्या पंचक्रोशीमध्ये आला, खासदार झाल्यानंतर आपण पहिल्यांदा येत आहे। मी या पंचक्रोशीच्या वतीनं मनापासून आपलं इथं स्वागत करतो। आपण इथं उपस्थित राहिला आणि आपल्या नागरी सत्काराच्या वतीनं आम्हा सगळ्यांना एक आपल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये या पंचक्रोशीला ज्या ज्या लोकांनी काम केलं या सगळ्या लोकांना आपल्याशी भेटण्याची संधी निर्माण झाली, त्याबद्दल मी मनापासून आपलं स्वागत करतो आणि अभयदारांचंही मनापासून कौतुक करतो। मोहिते पाटील घराण्याचा सगळा इतिहास शेतीमध्ये पण असेल आणि राजकीय क्षेत्रामध्ये पण असेल। ज्यावेळी मोहिते पाटील कुटुंब ठरवतं त्यावेळी पुढचा पैलवान चितपट केल्याशिवाय राहत नाही। हा इतिहास पुन्हा एकदा तुम्ही दोहरून दाखवला, त्याबद्दल पुन्हा एकदा आदरणीय धैर्यशील भैयांच्या मनापासून आपल्या सगळ्यांच्या स्वागत आणि धन्यवाद मानतो आणि सांगतो। अभयश्री दादांचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर जे तुमच्या आमच्याशी बोलताय, ज्यांनी राष्ट्रीय जंगी कुस्त्यांचं मैदान घेतलं आणि मान देशातील एक ऐतिहासिक मैदान ठरत आहे। अनेक मल्लांना या ठिकाणी उपस्थित केलं, अनेक आजीबाजी मल्लांचा सन्मान घेतला, अनेक सर्वसामान्य जनता जनार्दनाचा सन्मान या ठिकाणी केला। ते तुमच्या आमच्या सर्वांचे माढा लोकसभा मतदारसंघाचे नेते, खटावमान तालुक्याचे आपले नेते आदरणीय अभय
संपन्न होईल आता किरण भगतचा विजय आणि अभय दादांचा बरोबर महेंद्र गायकवाड बाजारपीठ किरणजी भगत मान्यवर मंडळींचा आशीर्वाद घेत आहे आणि ज्यांचा तास आणि मनोगत झाला असे सर्वांचे लाडके पैलवानाविषयी काय काय त्याच्या मनामध्ये आहे त्यांनी सांगितलं. अशा या लाडक्या नेत्याला खरोखर भविष्य काळात एक सोन्याच्या दिवसासारखा दिवस उजवणार आहे. आणि सर्व कार्यकर्ते म्हणतात, पैलवान म्हणतात की दादा आमदार व्हावं. या ठिकाणी कराड तालुका कुस्ती संघटनेच्या वतीनं अभयदादांचा सन्मान करण्यात येणार आहे. अभयदादांना एका चित्रकाराने एका पैलवान चित्रकाराने त्यांचं स्केच काढलेलं आहे. ते स्केच त्याचबरोबर मराठ्यांचं या ठिकाणी त्यांना गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहे. मी दादांना विनंती करावा. देवाचा पा मनोरंजनाची कुस्ती लागणार आहे. हो आला